रोजच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग नक्कीच येतो ना, जेव्हा आपण निगेटिव्ह विचारांच्या एका लूपमध्ये पूर्णपणे अडकून जातो. हो, अगदी लिटरली अडकून जातो आपण. बरोबर ना? म्हणजे बघा, दिवसाची सुरुवात समजा खूप छान झालीये, सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू आहे. पण अचानक ऑफिसमध्ये कुणीतरी आपल्या कामावर एक छोटीशी टीका करतं. किंवा एखादा मित्र आपल्या मेसेजला रिप्लाय देत नाही. हां, घटना अगदी क्षुल्लक असते ती. पण अचानक आपला मेंदू काय करतो? भूतकाळातल्या सगळ्या चुका, पुढच्या सगळ्या चिंता आणि आत्ताच्या सगळ्या उणीवा एकत्र करून आपल्यासमोर उभा करतो. नक्कीच. आणि तो एक छोटासा क्षण आपला अख्खा दिवस खराब करून टाकतो. कधीकधी तर पूर्ण आठवडा खराब होतो. खरंय. आणि मग अशा वेळी मला पडलेला एक साधा पण अस्वस्थ करणारा प्रश्न असा आहे की खऱ्या अर्थानं आपण आपल्या भावना कंट्रोल करतोय की या न दिसणाऱ्या भावनाच आपलं आयुष्य चालवतायत? हा अनुभव इतका सार्वत्रिक आहे ना, की आपण सगळेच कधी ना कधी या इमोशनल हायजॅकचे बळी ठरलेले असतो. हो, इमोशनल हायजॅक अगदी योग्य शब्द वापरलात. आपण स्वतःला खूप लॉजिकल किंवा विचारपूर्वक निर्णय घेणारे समजतो. पण खरं तर आपल्या अनेक कृती ह्या नकळतपणे भावनांच्याच आहारी जाऊन घडत असतात. आणि म्हणूनच आज आपण एका खूप महत्वाच्या पुस्तकावर चर्चा करणार आहोत. थेबाउथ मेओरिस यांचं मास्टर युअर इमोशन्स हे ते पुस्तक. हो, हे पुस्तक खूपच गाजलंय. आणि याचं वैशिष्ट्य फक्त यातल्या स्ट्रॅटेजीजमध्ये नाहीये, तर लेखकाच्या स्वतःच्या प्रवासात आहे. म्हणजे त्यांचा वैयक्तिक अनुभव? हो ना. थेबाउथ स्वतः एकेकाळी अत्यंत लाजाळू, संकोची आणि सतत भीतीच्या सावटाखाली जगणारे व्यक्ती होते. अच्छा, म्हणजे त्यांनी हे सगळं स्वतः अनुभवलंय? अगदी. स्वतःच्याच मनाच्या या कैदेतून बाहेर पडून त्यांनी आपल्या भावना कशा काम करतात हे समजून घेतलं. हा एक अतिशय प्रॅक्टिकल आणि डोळे उघडणारा असा आलेख आहे. आणि मला वाटतं हीच या विचारांना जास्त विश्वासार्ह बनवतं, कारण इथे कोणीतरी हिमालयात बसून तत्वज्ञान सांगत नाहीये. बरोबर. तर रोजच्या जीवनातल्या संघर्षातून मार्ग काढलेला एक सामान्य माणूस आपले अनुभव सांगतोय. नक्कीच. आपण आता प्रत्यक्ष उपायांकडे वळण्यापूर्वी मला वाटतं मुळात या भावनांचा जन्म कसा होतो हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. हो, ते बेसिक आहे. आणि एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे आपला मेंदू नेहमी निगेटिव्ह गोष्टींवरच एवढा जास्त फोकस का करतो? आपण दिवसभरात घडलेल्या 10 चांगल्या गोष्टी सहज विसरून जातो. हो, अगदी सहज विसरतो. पण कुणीतरी मारलेला एक टोमणा रात्री झोपू देत नाही. मेंदूची ही अशी रचना का असावी? याचं उत्तर खरं तर आपल्या उत्क्रांतीच्या किंवा इव्होल्युशनच्या इतिहासामध्ये दडलेले आहे. बघा, माणसाचा मेंदू हा आनंदी राहण्यासाठी किंवा समाधानी राहण्यासाठी डिझाईन केलेलाच नाहीये. बापरे, म्हणजे आनंदी राहणं हे मेंदूचं कामच नाहीये? त्याची प्राथमिक आणि एकमेव जबाबदारी आहे टिकून राहणे, म्हणजे सर्व्हायव्हल. अच्छा. लाखो वर्षांपूर्वी जेव्हा आपले पूर्वज जंगलात राहायचे, तेव्हा त्यांच्यासाठी फांदीवर बसलेला एखादा सुंदर पक्षी पाहण्यापेक्षा झुडपात लपलेला वाघ पाहणं जास्त गरजेचे होते. कारण वाघ पाहिला नाही तर जीवच जाईल ना? अगदी बरोबर. जो वाघाकडे म्हणजेच धोक्याकडे आधी लक्ष देईल तोच जिवंत राहील. आणि तीच डिफॉल्ट सेटिंग आजही आपल्या मेंदूत आहे. पण आता कुठे आपल्या आजूबाजूला वाघ फिरतायत? आपण तर सुरक्षित आहोत ना? आपण सुरक्षित आहोत, पण मेंदू तसा विचार करत नाही. आधुनिक जगात आता झुडपात वाघ लपलेला नाहीये, पण आपला मेंदू ऑफिसमधल्या डेडलाईन्सना, लोकांच्या टीकेला किंवा पैशांच्या प्रश्नांना तोच वाघ समजून तशीच रिॲक्शन देतो. अरे चा, म्हणजे आपला मेंदू एखाद्या अतिसंरक्षक सुरक्षारक्षकासारखा वागतोय असं म्हणायचं का? ओव्हर प्रोटेक्टिव्ह सिक्युरिटी गार्ड. हो, अगदी तसंच. असा सुरक्षारक्षक जो सतत धोक्याची घंटा वाजवत असतो. कुणी साधा दरवाजा जरी उघडला तरी त्याला वाटतं की मोठा हल्लाच झालाय. क्या बात है, खूप छान उदाहरण दिलं. मग मला सांगा, जर हा मेंदू फक्त आपल्याला जिवंत ठेवण्याचं काम करत असेल, तर आपण जो रोजचा छातीत धडधडवणारा किंवा डोकं सुन्न करणारा मानसिक त्रास सहन करतो, तो केवळ एक खोटा अलार्म आहे असं म्हणता येईल का? इथेच या चर्चेतला एक सर्वात मोठा आहा मोमेंट दडलेला आहे. कोणता? आपण ज्याला भावना म्हणतो ना, त्या खऱ्या अर्थाने मनात निर्माण होणाऱ्या काही अमूर्त कल्पना नसून त्या शरीरात जाणवणाऱ्या शारीरिक संवेदना असतात, फिजिकल सेन्सेशन्स. म्हणजे भावना आणि शारीरिक संवेदना एकच आहेत? हो. बघा, भीती वाटल्यावर छातीत धडधड होणे, घाम फुटणे किंवा राग आल्यावर शरीराचं तापमान वाढणे, या फक्त शरीराच्या बायोलॉजिकल रिॲक्शन्स आहेत. हे थोडं सविस्तर सांगा ना, कारण हे पचायला थोडं जड जाते. सांगतो ना. जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा शरीर काही रसायने किंवा केमिकल सोडते आणि शरीरात एक संवेदना निर्माण होते. इथपर्यंत कोणताही मानसिक त्रास नसतो.
ती फक्त एक शारीरिक स्थिती असते. अच्छा, म्हणजे नुसती धडधड होणं हा त्रास नाहीये. नाही, पण आपला तो ओव्हर प्रोटेक्टिव्ह मेंदू लगेच विचार करू लागतो. अरे, छातीत धडधड का होतीये? नक्कीच काहीतरी भयंकर घडणार आहे. माझं सगळं संपणार आहे आता. हा, म्हणजे त्या शारीरिक संवेदनांशी आपण जे विचारांचे जाळे जोडतो त्यातून तो खरा मानसिक त्रास किंवा सफरिंग निर्माण होते. अगदी बरोबर. समस्या मुळात त्या शारीरिक संवेदनेत नसतेच, तर आपण त्या संवेदनेचा जो अर्थ काढतो त्यात असते. मला वाटतं इथेच या प्रक्रियेचा गुंता वाढतो. जर सगळ्या समस्या आपल्या विचारांमधूनच निर्माण होत असतील तर एका साध्या आणि छोट्याशा विचाराचं रूपांतर एका अत्यंत प्रबळ भावनेत कसं होतं? त्यासाठी एक प्रोसेस आहे. कारण विचार तर मेंदूत एका सेकंदात येतात आणि जातात. मग नैराश्य, राग किंवा भीतीची भावना दिवसेंदिवस कशी टिकून राहते? ती स्वतःहून नष्ट का होत नाही? यासाठी आपल्याला भावनांच्या निर्मितीचे एक अतिशय प्रभावी सूत्र समजून घ्यावं लागेल. बघा, भावना 2 प्रकारच्या असतात. पहिल्या असतात उत्स्फूर्त किंवा स्पॉन्टेनियस. म्हणजे अचानक येणाऱ्या. हो, समोर आलेल्या धोक्यावर तात्काळ प्रतिक्रिया म्हणून त्या येतात. जसं की रस्त्यावरून जाताना अचानक समोर गाडी आली की वाटणारी भीती. बरोबर. अधिक पुनरावृत्ती. इंटरप्रिटेशन, आयडेंटिफिकेशन आणि रेपिटेशन हे सूत्र प्रत्यक्ष आयुष्यात कसं काम करतं हे एखाद्या उदाहरणावरून पाहूया. अन्वयार्थ म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचा अर्थ कसा लावतो हेच ना. हो, मगाशी तुम्ही म्हणालात तसं. समजा एका मित्राला मेसेज केला आणि त्याने 2 दिवस रिप्लाय दिला नाही. हो, ही फक्त एक तटस्थ घटना आहे. मित्राने मेसेज पाहिला पण उत्तर दिले नाही इतकंच वास्तव आहे. अगदी. पण आपल्या मेंदू लगेच याचा अन्वयार्थ काढायला लागतो. तो मला मुद्दाम टाळतोय किंवा मी त्याच्यासाठी महत्वाचा नाहीये. किंवा माझ्याच स्वभावात काहीतरी दोष असेल म्हणून लोक माझ्यापासून दूर जातात. हाच तो अन्वयार्थ. आपण त्या रिकाम्या जागेत स्वतःच्या असुरक्षिततेची एक कथा भरली. आणि मग येतं तादात्म्य किंवा आयडेंटिफिकेशन. बरोबर. तादात्म्य म्हणजे त्या विशिष्ट विचारांशी स्वतःची ओळख जोडून घेणे. माझ्या बाबतीत नेहमीच असं होतं. मीच एकटा पडलोय असा विचार करून आपण त्या दुःखाशी एकरूप होतो. म्हणजे आपण असं म्हणत नाही की मला सध्या एकाकीपणाची भावना जाणवत आहे. आपण म्हणतो मी एकाकी आहे. एक्झॅक्टली. आपण स्वतःच्या आयडेंटिटीला त्या तात्पुरत्या भावनेशी जोडून टाकतो. आणि मग येते तिसरी पायरी, पुनरावृत्ती, रिपिटेशन. म्हणजे तोच विचार घोळवत राहणं. हो, आपण तो विचार मनात 1000 वेळा भुळवत राहतो. आणि मेंदूचा नियम आहे की जे विचार आपण वारंवार करतो त्यांचे न्यूरल पाथवेज अधिक बळकट होतात. अरे बापरे. सातत्याने तेच विचार केल्यामुळे ती भावना मनाच्या तळाशी खोलवर रुजते आणि आपला एक स्थायी स्वभावच बनून जातो. म्हणजे जर आपण विचार केला तर हे एका डोंगरावरून खाली घरंगळत येणाऱ्या बर्फाच्या गोळ्यासारखं आहे. स्नोबॉल इफेक्ट. अगदी तसंच. अन्वयार्थ म्हणजे बर्फाचा तो पहिला छोटासा कण जो डोंगरावरून सुटतो. तादात्म्य म्हणजे आपण तो कण हातात घेऊन गोल फिरवतो आणि त्याला स्वतःचा आकार देतो. हो, आणि पुनरावृत्ती. पुनरावृत्ती म्हणजे तो गोळा डोंगरावरून खाली ढकलून देणे, जो खाली येता येता इतर बर्फाला स्वतःसोबत जोडत जातो आणि शेवटी त्याचं एका महाकाय अनियंत्रित हिमवादळात रूपांतर होतं. क्या बात आहे. खूपच समर्पक उदाहरण आहे हे. आता मला सांगा, या वादळाला थांबवण्यासाठी या 3 पैकी कोणती पायरी तोडणे सर्वात सोपे आणि प्रभावी ठरेल? सर्वात पहिली आणि सर्वात सोपी पायरी म्हणजे अन्वयार्थ किंवा इंटरप्रिटेशन. बदलणे. अच्छा, पहिलीच पायरी. हो, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे भावना या प्रत्यक्षात घडणाऱ्या घटनांवर अवलंबून नसतात, तर आपण त्या घटनाचा अर्थ कसा लावतो यावर अवलंबून असतात. म्हणजे जर बर्फाचा तो पहिला कणच आपण चुकीच्या दिशेने वळवला नाही तर पुढचं वादळ निर्माणच होणार नाही. बरोबर. जेव्हा आपण पाहतो की मित्राचा रिप्लाय आला नाही, तेव्हा आपण स्वतःची गृहीतके तपासून पाहिली पाहिजेत. जसं की तो कदाचित खूप कामात असेल, किंवा त्याचा फोन खराब झाला असेल, किंवा तो त्याच्या स्वतःच्याच काही अडचणीत असेल. असा अर्थ लावला तर तिथेच तो निगेटिव्ह भावनांचा प्रवास थांबतो. खरंय. आपण आपल्या विचारांचे प्रेक्षक बनले पाहिजे. त्यांच्या प्रवाहात वाहून न जाता केवळ किनाऱ्यावर उभे राहून त्यांना पाहिलं पाहिजे. हे ऐकायला खूप लॉजिकल आणि छान वाटतं, पण जेव्हा आपण खऱ्या आयुष्यात या गोष्टी लागू करायला जातो ना, तेव्हा अनेक प्रॅक्टिकल अडचणी येतात. हो, ते तर आहेच. भावना कशी तयार होते हे सूत्र आपल्याला समजलं, पण आता हे चक्र प्रत्यक्ष आयुष्यात खंडित करण्यासाठी कोणत्या प्रॅक्टिकल कृती करता येतील? कारण फक्त विचार बदलणे हे नेहमीच सोपे नसते. त्यासाठी पुस्तकात काही अतिशय स्पष्ट आणि कृती करण्यायोग्य उपाय दिले आहेत. पहिला उपाय,
मगाशी म्हटल्याप्रमाणे दृष्टिकोन आणि आपली गृहीतके बदलणे. आणि दुसरा अत्यंत महत्वाचा उपाय म्हणजे सोडून देणे, लेटिंग गो. आपण आधी पाहिलं की भावना या तात्पुरत्या शारीरिक संवेदना आहेत. हो, जेव्हा एखादी नकारात्मक भावना येते तेव्हा आपण बहुधा दोनच गोष्टी करतो. एकतर आपण तिच्याशी लढायला जातो, तिला दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो. किंवा मग आपण तिच्यात पूर्णपणे बुडून जातो. बरोबर. आणि ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. सोडून देणे म्हणजे फक्त एक त्रयस्थ म्हणून तिचं निरीक्षण करणे. म्हणजे माझ्या छातीत धडधड होत आहे किंवा मला राग येत आहे असं स्वतःला सांगून त्या भावनेला शरीरातून वाहून जाऊ देणे. अगदी. तुम्ही जेवढा विरोध कराल तेवढी ती भावना जास्त काळ टिकेल. रेझिस्टन्स वाढवला की त्रास वाढतो. अच्छा, पण निगेटिव्ह गोष्टी सोडून दिल्या तरी पॉझिटिव्ह भावना वाढवण्यासाठी काय करता येईल? कारण नुसतं नकारात्मकतेपासून दूर जाणं पुरेसं नाही ना. त्यासाठी मनाला सवय लावणे हा मार्ग आहे. कंडिशनिंग. आपला मेंदू निगेटिव्हिटीकडे नैसर्गिकरित्या ओढला जातो. त्यामुळे पॉझिटिव्हिटीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. जाणीवपूर्वक प्रयत्न म्हणजे नेमके काय? ते एक सायंटिफिक फॅक्ट समजून घेणं महत्वाचं आहे. आपला मेंदू एखादी खऱ्या आयुष्यात घडलेली घटना आणि अत्यंत स्पष्टपणे कल्पनेत पाहिलेली घटना यातील फरक ओळखू शकत नाही. अरेच्छा, खरंच? हो. जेव्हा तुम्ही यशाची कल्पना करता तेव्हा मेंदूतील तेच भाग ॲक्टिवेट होतात जे प्रत्यक्षात यश मिळाल्यावर होतात. हे खूपच भारी आहे. आणि याशिवाय आपलं वर्तन आणि वातावरण बदलणे हे अत्यंत प्रभावी हत्यार आहे. आपली शारीरिक स्थिती बदलली की मानसिक स्थिती आपोआप बदलते. इथे मला ना एक व्यावहारिक प्रश्न विचारायचा आहे. थोडा पुशबॅक द्यायचा आहे. हो, नक्की विचारा. वातावरण बदलण्याच्या कल्पनेला माझा पूर्ण पाठिंबा आहे. जसं एखाद्या कोमेजणाऱ्या झाडाला अंधारातून काढून उन्हात ठेवलं की ते पुन्हा बहरू लागतं. हे छान वाटतं ऐकायला. बरोबर. पण जेव्हा एखादी व्यक्ती निगेटिव्हिटीच्या खोल गर्तेत असते, भयानक निराशेत असते, तेव्हा फक्त उठून नवीन काहीतरी कृती करा किंवा तुमचं वातावरण बदला हे सांगायला खूप सोपं वाटतं. हो, प्रॅक्टिकली अवघड असतं ते. अगदी, कारण प्रत्यक्षात त्या व्यक्तीला साधी हालचाल करण्याचीही इच्छा नसते. अशा अवस्थेत दृष्टिकोन बदलणे हे उपाय कुचकामी वाटू लागतात. मग अशा वेळी या चक्रातून बाहेर कसं पडायचं? हां, अत्यंत महत्वाचा आणि वास्तववादी मुद्दा आहे. जेव्हा नैराश्याची पातळी खूप जास्त असते तेव्हा थेट पॉझिटिव्ह विचार करण्याची अपेक्षा करणे हे चुकीचेच आहे. तिथे हे उपाय एका रात्रीत काम करत नाहीत. मग काय करायला हवं? अशा वेळी मायक्रो ॲक्शन्स किंवा अत्यंत छोट्या कृतींची गरज असते. वर्तनातील छोटासा बदल हा पूर्ण भावनिक बदलाची केवळ एक सुरुवात असते. इनिशिएशन. मायक्रो ॲक्शन्स म्हणजे नेमके किती छोट्या? समजा जेव्हा काहीच करावेसे वाटत नाही तेव्हा मी पूर्ण घर आवरणार असं ध्येय न ठेवता मी फक्त माझ्या पुढ्यातला पाण्याचा ग्लास उचलून धुवून ठेवणार एवढंच ध्येय ठेवायचं. अच्छा, म्हणजे एकदम छोटं काम. हो, ही एक छोटी कृती ती जडत्वाची किंवा इनर्शियाची साखळी तोडते. म्हणजे पूर्ण डोंगर एकाच वेळी न हलवता फक्त एक दळ बाजूला करणे? अगदी बरोबर. आणि यासोबत आणखीन एक कन्सेप्ट आहे कंपार्टमेंटलायझिंग, म्हणजेच समस्यांची मनातील कप्प्यांत विभागणी करणे. हे कसं काम करतं? बघा, जेव्हा आपण निराश असतो तेव्हा आपल्याला वाटतं की आयुष्यात सगळंच खराब सुरू आहे. हो, अगदी सगळं संपल्यासारखं वाटतं. अशा वेळी समस्यांचे तुकडे करणे गरजेचे असते. आर्थिक समस्या एका कप्प्यात, नात्यातील समस्या दुसऱ्या कप्प्यात आणि एका वेळी एकाच समस्येवर फोकस करणे. म्हणजे सगळं ओझं एकदम डोक्यावर घ्यायचं नाही. घ्यायचं. आणि दीर्घकालीन बदलांसाठी आपल्याला स्वतःच्या भावनांचे ट्रिगर्स ओळखावे लागतात. ट्रिगर्स? हो. कोणते लोक, कोणत्या वेळा किंवा कोणती परिस्थिती आपल्याला खाली खेचते हे लिहून काढायचं आणि हळूहळू त्या सवयी बदलणे यातूनच मार्ग निघतो. या सर्व चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की भावनांवर नियंत्रण मिळवणे याचा अर्थ भावना पूर्णपणे दाबून टाकणे असं नक्कीच नाहीये. अजिबात नाही. किंवा यंत्रासारखे भावना शून्य होणे असाही नाहीये. उलटपक्षी या भावना आपल्याला सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. जर आपण त्यांचा योग्य वापर केला तर भावनांना आपण एक मार्गदर्शक म्हणून कसं पाहू शकतो? बघा, भावना दाबून टाकणे हा कधीच उपाय नसतो. उलट भावना दाबून ठेवल्यास त्याचं रूपांतर शारीरिक आजारांमध्ये, ताणतणावात आणि गंभीर मानसिक समस्यांमध्ये होतं. हो, तो बॉम्ब कधीतरी फुटतोच. एक्झॅक्टली. भावना या एका मेसेंजरचं काम करतात. ते आपल्याला नेहमी सांगत असतात की आपल्या विचार प्रक्रियेत आता कोणत्या बदलांची गरज आहे. म्हणजे आपण स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हो, यासाठी स्वजाणीव किंवा सेल्फ अवेअरनेस अत्यंत महत्वाचं आहे. आपण भावनिकदृष्ट्या रेषेच्या वर आहोत की खाली,
अबव और बिलो द लाईन हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. रेषेच्या वर किंवा खाली असणे म्हणजे नेमकं काय हे थोडं समजावून सांगाल? नक्कीच. जेव्हा आपण चिडचिड, भीती, राग किंवा अहंकाराच्या स्थितीत असतो, तेव्हा आपण भावनिकदृष्ट्या रेषेच्या खाली असतो. अच्छा. अशा वेळी आपला मेंदू बचावात्मक किंवा डिफेन्सिव्ह मोडमध्ये असतो. आपण नवीन गोष्टी शिकायला, इतरांना समजून घ्यायला अजिबात तयार नसतो. हो, आपण फक्त स्वतःचा बचाव करत असतो. या उलट, जेव्हा आपण आनंदी, शांत, कृतज्ञ आणि खुल्या मनाचे असतो, तेव्हा आपण रेषेच्या वर असतो. आणि इथेच माणसाची खरी प्रगती आणि शिकण्याची प्रक्रिया होते. म्हणजे आपण कोणत्या स्थितीत आहोत हे ओळखणं खूप महत्वाचं आहे. अगदी. लीडरशिप करताना किंवा वैयक्तिक आयुष्यात आपण सध्या रेषेच्या वर आहोत की खाली हे स्वतःला विचारणे खूप महत्वाचे आहे. या संकल्पनेवरून मला एका गाडीच्या डॅशबोर्डवरच्या वॉर्निंग लाईट्सची आठवण येते. अरे वा, कसं काय? बघा, जेव्हा आपण गाडी चालवत असतो आणि अचानक डॅशबोर्डवर एखादा लाल लाईट ब्लिंक होऊ लागतो, तेव्हा आपण रागाने तो लाईट हातोडीने फोडून टाकत नाही. बरोबर. तसं केलं तर गाडीच बंद पडेल. होला, कारण तो लाईट ही समस्या नसते, ती फक्त इंजिनमध्ये काहीतरी बिघाड असल्याची सूचना असते. आपण गाडी थांबवतो आणि इंजिन तपासतो. मला वाटतं भावनांचंही अगदी तसंच आहे. क्या बात है. नकारात्मक भावना हा तो डॅशबोर्डवरचा लाल लाईट आहे, जो सांगतोय की आतमध्ये म्हणजे आपल्या विचार प्रक्रियेत काहीतरी तपासण्याची गरज आहे. हे अतिशय चपकल उदाहरण आहे. तो लाईट फोडणे म्हणजे रागाला किंवा दुःखाला दारू, अतिझोप किंवा इतर व्यसनांच्या आहारी जाऊन दाबून टाकणे. आणि इंजिन तपासणे म्हणजे इंजिन तपासणे म्हणजे स्वतःच्या विचारांचे तटस्थपणे विश्लेषण करणे. मला असा राग का येतोय म्हणून स्वतःला शिक्षा देण्यापेक्षा त्या रागामागचं कारण शोधून आयुष्यात पुढे जाणं हाच खरा मार्ग आहे. खरे. आणि या प्रक्रियेत ना आणखी एक अत्यंत सखोल आणि तत्वज्ञानात्मक विचार जोडलेला आहे. तो म्हणजे आपल्या सर्व मानवी कृती या प्रामुख्याने भीती किंवा प्रेम या दोनच गोष्टीतून उगम पावतात. फिअर और लव्ह. हे थोडं कन्फ्युजिंग वाटतंय. माणसाच्या हजारो वेगवेगळ्या भावना आणि कृती आहेत. त्या सर्वांचं मूळ फक्त भीती किंवा प्रेम या दोनच गोष्टींमध्ये कसं असू शकतं? वरवर पाहता आपल्या कृती वेगवेगळ्या वाटतात, पण त्यांच्या मुळाशी गेल्यावर या दोनपैकी एकच प्रेरक शक्ती आढळते. हे थोडा उदाहरणासह समजावून सांगता येईल का? हो, एक साधं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही रोज सकाळी उठून व्यायाम करता आहात. कृती एकच आहे, पण त्यामागचा तुमचा हेतू काय आहे? हेतू. हो, जर तुम्ही लोक मला लठ्ठ म्हणतील, मला आजार होतील किंवा मला कोणी स्वीकारणार नाही या कल्पनेने व्यायाम करत असाल, तर तुमची कृती भीतीतून उगम पावत आहे. अच्छा, म्हणजे आपण घाबरून ते काम करतोय. बरोबर. या उलट जर तुम्ही मला माझ्या शरीराची काळजी घ्यायची आहे, मला दिवसभर उत्साही वाटायला हवं या भावनेने व्यायाम करत असाल, तर ती कृती प्रेमातून उगम पावत आहे, स्वतःवरच्या प्रेमातून. म्हणजे कृती तीच असली तरी आतला अनुभव पूर्णपणे वेगळा असतो. अगदी तसंच नोकरीच्या ठिकाणी आपण हे पाहू शकतो. तिथे कसं? पोटी केलेलं काम समाधान देतं. हा फरक खूपच मोठा आहे. हो ना. जेव्हा आपण आपल्या प्रत्येक कृतीमागील मूळ हेतू तपासतो, तेव्हा आपल्याला समजतं की आपण आपलं आयुष्य भीतीवर आधारित जगत आहोत की प्रेमावर. प्रेमातून केलेल्या कृती भावनिक संतुलन राखतात. खरंच. हा विचार खूपच दिशा देणारा आणि स्वतःच्या आत डोकावून पाहायला लावणार आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण मानवी मनाच्या आणि भावनांच्या अनेक गुंतागुंतीच्या पदरांना स्पर्श केला. नक्कीच. आपला मेंदू निसर्गतःच टिकून राहण्यासाठी आणि निगेटिव्ह गोष्टींवर लक्ष देण्यासाठी कसा डिझाईन केलेला आहे हे आपण सुरुवातीला पाहिलं. हो. त्यानंतर आपण भावना निर्मितीचं ते शक्तिशाली सूत्र, अन्वयार्थ, तादात्म्य आणि पुनरावृत्ती हे सविस्तर समजून घेतलं आणि तो निगेटिव्ह विचारांचा बर्फाचा गोळा वादळ बनण्याआधीच कसा थांबवायचा याची पद्धती पाहिली. आणि केवळ विचारच नाही, तर आपण प्रॅक्टिकल उपायांवरही प्रकाश टाकला. स्वतःची गृहीतके बदलणे, निगेटिव्ह भावनांशी न लढता त्यांना त्रयस्थपणे सोडून देणे. आणि जेव्हा परिस्थिती कठीण असते तेव्हा छोट्या छोट्या कृतींमधून ती साखळी कशी तोडायची हेही आपण पाहिलं. हो, शेवटी भावना या आपल्या शत्रू नसून त्या आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या डॅशबोर्डवरच्या सूचना आहेत. ही चर्चा खरोखरच स्वतःच्याच मनाशी नव्याने ओळख करून देणारी होती. आपण ज्या भावनांच्या आहारी जाऊन स्वतःला त्रास देतो त्यांना जर वेगळ्या चष्म्यातून पाहिलं तर आयुष्यात खूप शांतता येऊ शकते. अगदी खरं आहे.
जाता जाता मी आपल्या सर्वांना एका वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत सोडून जाऊ इच्छिते. आपण आज पाहिलं की खऱ्या भावना या केवळ आपल्या शरीरात जाणवणाऱ्या शारीरिक संवेदना आहेत हो. आणि बाकी सर्व त्याभोवती विणलेला आपल्याच विचारांचा खेळ आहे. तर असा विचार करा केवळ एका दिवसासाठी, फक्त उद्याच्या एका दिवसासाठी. जर आपण आपल्या शरीरात होणाऱ्या कोणत्याही प्रतिक्रियेला, छातीत होणाऱ्या कोणत्याही धडधडीला हे चांगले आहे किंवा हे वाईट आहे असं नावच दिलं नाही, तर आपले आयुष्य किती शांत आणि ओझ्याविना हलके असेल. खूपच सुंदर विचार आहे हा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी पुस्तके आणि कल्पनांसाठी किताब सारला सबस्क्राईब करा. धन्यवाद.